मिस ईशा निमकर यांच्यावरील फसवणुकीचा आरोप पुराव्यासहित सिद्ध झाल्यामुळे सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या सेवेमधून त्यांना बेदखल करण्यात येत आहे। सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मिस ईशा निमकर यांची भविष्यात कोणत्याही नवीन कंपनीला शिफारस करू इच्छित नाही। गुड, हीच योग्य शिक्षा ईशाला। अतिशय गंभीर गुन्हा आहे हा। मला फक्त एवढंच वाटतं की ती अजून लहान आहे, चेहरा थोडा माइल्ड करावा, म्हणजे भविष्यात तिला काही चांगलं काम करता येईल। परांजपे, आपल्याकडे दिलं जाणारं टर्मिनेशन लेटर हे आपल्याला आलेल्या एक्सपिरियन्स वरून दिलं जातं। ऍब्सोल्युटली राईट मॅम। मे आई कम इन मैम? क्या ईशा निमकर? या। सो ईशा, ज्या कंपनीने तुला फर्स्ट जॉब दिला होता त्याच कंपनीचा तू विश्वासघात केलास। यू हॅव गिव्हन अस अ लेसन आणि म्हणूनच तुला या कंपनीतनं टर्मिनेट केलं जातंय। मॅम प्लीज असं करू नका, मी काहीच चुकीचं केलं नाहीये। ईशा, आता सगळं प्रूव्ह झालंय। वाडकर मॅम, माझं निदान ऐकून तरी घ्या। मी माफी मागायला पण तयार आहे, पण हा जो आळ लागलाय ना माझ्यावर तो खोटा आहे। ईशा प्लीज, आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलंय आणि त्याच्यानंतरच हा आळ खरा आहे हे प्रूव्ह झालंय। आणि तू कुठल्या बेसिसवर हे बोलतेस ग? तुझ्या घरी जे पैसे सापडलेत ते कुठून आले? याबद्दल तुझ्याकडे आणि तुझ्या आईबाबांकडे काही उत्तर आहे? मग आम्ही काय करणार? वी हॅड टू टर्मिनेट यू, आय एम व्हेरी सॉरी। आणि यापुढे तुझं रेकमेंडेशन दुसऱ्या कुठल्याही कंपनीला केलं जाणार नाही। मॅम प्लीज असं करू नका, नोकरी करून आई बाबांचं सुखात ठेवायचं हेच तर स्वप्न होतं ना माझं। फ्रॉड करताना हा विचार का नाही केलास तू? हे बघ, आय डू नॉट वॉन्ट टू आर्ग्यू। जयदीप सर जेव्हा टर्मिनेशन लेटर साइन करतील तेव्हा ते तुला मिळेल। नाउ प्लीज गो। मॅम गो। निमकरने ड्रामाच केला रात्री। काय काय निमकर? अरे ईशाबद्दल कळलं का काही? केलं ऑफिस मध्ये तेच ना? अहो तेच, साधी वाटली होती मुलगी, पण बघितलं ना काय केलं ते? निमकरांची आता वाट लागणार, पोरीला शिक्षा होणारच। जेलमध्ये जाणार, जेलमध्ये। निमकर, 1-2 मिनिटात पाणी देते। हा, 2 ओ निमकर, काय करताय? कुठे जाताय? निमकर, अहो अजून नाराज आहात का? मी नाही पैसे बिसे काही घेतलेले निमकर, तुमचं ना कधी कधी ना तुम्ही माझ्या साड्या, अहो असं काय करताय? मी एकटी कुठे जाऊ? तू एकटी नाही, तू आणि ईशा दोघी जाताय। कुठे? अहो असं काय करताय तुम्ही? हे बघ, तुम्ही दोघी पिंकी मावशीकडे जाताय आणि मी सांगेल तोपर्यंत तिथंच राहायचं। इथं इथं धोका आहे, मी एकटा राहील इथे। नाही नाही, आम्ही नाही जाणार कुठेही। असं काय करतेस? अगं ईशाची इन्क्वायरी झाली आहे, कुठल्याही क्षणी ह्या घरात पोलीस येऊ शकतात, समजलं? पोलीस? आपल्या मुलीला अटक झालेली बघायची का ग तुला? मी नाही बघू शकत ईशाला तुरुंगात जाताना। निमकर, काय बोलतास? होऊन बसलं आता बडबड नको करत बसू, तू बॅग भर ग। कसा फोन आहे? हॅलो बाबा। हा बोल बाबू, काय झालं? बाबा मला ऑफिस कडून टर्मिनेशन लेटर मिळणार आहे, त्यात असंही लिहिलेलं असणार आहे की
मला यानंतर कुठेच नोकरी नाही द्यायची. काय? अगं पण ह्याला काय अर्थ आहे ईशा? नाही माहिती काय करू बाबा. काय नाही, तू 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 तिथंच थांब. हा? आम्ही दोघं तिकडे येतो आणि तू तू जरा शांत राहा बाळा. काय झालं? काय नाही, चल आपण निघूया आधी. आपल्याला ईशाच्या ऑफिस मध्ये जायला लागेल. चल. मायरा, दादाचा नंबर ट्राय कर. पण मायरा, आय थिंक ईशाच्या टर्मिनेशन लेटरवर सही करायच्या आधी मी एकदा दादाशी बोललं पाहिजे. सो दॅट्स ॲब्सोल्युटली करेक्ट. तुम्ही फोन करायला पाहिजे. मग कर लवकर ट्राय फोन. दादा कॉन्फरन्स साठी निघायच्या आधी गाठलं पाहिजे आपण त्याला. सर एक बोलू प्लीज. सर मला वाटतं की कॅलेंडरचं डिसिजन जसं तुम्ही घेतलं आणि कंपनीला प्रॉफिट झालं तसं हे डिसिजन सुद्धा तुम्ही घ्यायला पाहिजे सरांच्या परमिशन शिवाय. पण मायरा, सर विक्रांत सरांनी तुम्हाला सगळी रिस्पॉन्सिबिलिटी दिली ती उगाच का? आणि मला असं वाटतं की सरांनी जर तुम्हाला सगळी रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे तर यू शुड मेक द बेस्ट आउट ऑफ इट. यू आर राईट मायरा, पण स्टिल आय थिंक हा डिसिजन जरा वेगळा आहे. कसं आहे, ईशाची अपॉइंटमेंट दादानी केली होती. सर यू ॲब्सोल्युटली राईट. पण ईशा बरोबर वागली नाहीये हे आपल्या सगळ्यांना माहितीये आणि ते प्रूफ सुद्धा झालंय. सर तुम्हाला ईशा कधीच आवडली नव्हती. तुम्हाला आठवतंय जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये आला होता तेव्हा तुम्ही ईशाला फायर केलं होतं, कारण तुम्हाला तेव्हाच कळलं होतं की ईशा कशी येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर, ईशा अत्यंत आगाऊ आहे. एव्हरीबडी इन द ऑफिस विल अग्री टू दॅट. झेंडे. हो हो सर. अँड शी डझंट डिझर्व दिस जॉब ॲट ऑल. खरंय सर. सर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आज जर हे डिसिजन घेतलं तर एक खूप मोठं एक्झाम्पल सेट होणार आहे. ऑफिसमध्ये कोणीही पुन्हा असं करायची हिंमत करणार नाहीये. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डिसिजन आणि मला असं वाटतं की तुम्ही हे डिसिजन घ्यावं. प्लीज सर. प्लीज सर. Absolutely correct decision, sir. करेक्ट सर. सपना, मी काहीच चूक नाही केली ग. मग मला ही शिक्षा का? मला बोलायला वर्ड्सच नाहीयेत ग. तुला माहितीये, मी साधा कधी कोणाचं वाईट पण चिंतलं नाही आयुष्यात. फ्रॉड वगैरे स्वप्नात सुद्धा येऊ शकत नाही माझा. मग माझ्यावर असा डाग का लागला? ईशा, अगं कॉर्पोरेट लेव्हलच्या अशा मॅटर्स मध्ये आपल्यासारखे एम्प्लॉईज काहीही करू शकत नाहीत. आपण छोटे छोटे मासे असतो इथले, इझिली गिळले जाणारे. पण आपली चूक नसेल तरी सुद्धा. अगं पण या सगळ्या गोष्टी जर प्रूव्ह झाल्या तर पनिशमेंट तर होणारच नाही ईशा. पण माझी बाजू खरी आहे हे सिद्ध करायचा मला कोणी चान्सही देत नाहीये. आता ऐकून सुद्धा घेत नाहीये कोणी माझं. विक्रांतचे रस्ते ना आज
त्यांनी एक तरी चान्स दिला असता मला प्रूव्ह करायला. समय आपल्या कंपनीमध्ये एक खूप मोठा फ्रॉड झालाय. त्या फ्रॉडवर इन्व्हेस्टिगेशन सुद्धा झालंय आणि ते प्रूफ सुद्धा झालंय. आपल्या कंपनीमध्ये इतकी निराश करणारी आणि इतकी चीड आणणारी गोष्ट कधीच घडलेली नव्हती. इन द हिस्ट्री ऑफ सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज हे कधीच झालेलं नव्हतं जे आज झालंय, जे खूप लाजिरवाणं आहे. मी आणि जयदीप सरांनी ईशा निमकरवर खूप विश्वास ठेवला होता, पण तो विश्वास ईशाने धुळीला मिळवलाय. ईशाने काही पैशांसाठी स्पर्धक कंपनीला आपलं टेंडर विकलेलं आहे. एनिवे सर, मला असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर टर्मिनेशन लेटर ईशाला द्या, कारण स्टाफ खूप वेळ थांबलेला आहे आणि ही न्यूज खूपच नेगेटिव्ह आहे. आय डोंट वॉन्ट इट टू अफेक्ट आवर स्टाफ. प्लीज. ईशा सर. FM महत्वाची मीटिंग चालू आहे, कळत नाही? मायरा मॅम, पण ते ऐकतच नाहीयेत, मी काय करू? कोण? एक मिनिट. हो या. गॉड. सर, ईशाच पेरेंट्स. आई बाबा. साहेब साहेब माफ करा. तुमच्या या एवढ्या मोठ्या मीटिंग मध्ये मी आणि आम्ही दोघं आलोय, माफ करा. पण मी इतकंच सांगायला आलोय साहेब की आमची मुलगी ईशा निर्दोष आहे. हो, निर्दोष? तुमच्या मुलीचा गुन्हा प्रूव्ह झालाय मिस्टर निमकर. आणि आम्ही वेडे नाही होत तिला उगाच नोकरीवरनं काढायला. नाही, असं करू नका मॅडम. तिची पहिलीच नोकरी आहे ही, शिकते ती हळूहळू. फ्रॉड वगैरे करणाऱ्यातली नाही हो माझी मुलगी. अहो, तिला कुठं काय कळतं ह्याच्यातलं काही? तिला खूप काही कळतं. तुम्हाला माहित नाही तुमची मुलगी काय काय करू शकते ते. अहो, माझी मुलगी नाही हो तशी. पैशाची हाव सुद्धा नाहीये तिला. हे संस्कार नाही आहेत तिच्यावर. दिसतंय ते आम्हाला ईशाची आहे काय संस्कार आहेत ते. अहो मायरा मॅडम, तुम्ही आला होतात ना आमच्या घरी, पाहिलं ना आम्ही कशी माणसं आहोत ते. अहो, तिला शिक्षा करू नका. अहो, उभं आयुष्य पडलंय तिचं. त्याचा विचार तिने करायला पाहिजे होता ना. तुम्ही आम्हाला का सांगताय? प्लीज बाबा, डोंट डू दॅट प्लीज. झेंडे साहेब, तुम्ही ओळखता ना आम्हाला, तुम्ही तरी काहीतरी बोला ना. साहेब कृपा करा प्लीज. विक्रांत सर. दादा, बसा प्लीज. हा अतिशय महत्वाचा असा डिसिजन तुम्ही पूर्ण विचारांती घेतलाय.
दादा, खंडेलवाल कन्स्ट्रक्शन वर्कर्सचं कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातातून गेल्यावर आम्हाला खूप शॉक बसला होता. म्हणजे असं कसं होईल? आणि सर, खंडेलवाल ग्रुप ऑफ कंपनीज बरोबर आपलं रिलेशन खूप जुनं आहे. इनफॅक्ट सबनीस सर स्वतः आले होते इकडे भेटायला. सबनीस स्वतः इथे आले होते? हो, त्यांनीच सांगितलं की तुमचं टेंडर लीक झालंय म्हणून. आणि मग आम्ही आधी इन्क्वायरी केली, पूर्ण केस स्टडी केली, आणि मग परांजपे आणि वाडकर आपल्या सगळ्यात सिनियर आणि जुन्या एम्प्लॉईजना इन्क्वायरीचं काम दिलं. अँड दादा, यू नो वी कॅन ट्रस्ट देम. मग एन्क्वायरी मध्ये काय मिळालं? वेल, टेंडरची फाईल ईशा निमकरकडे दिली होती सांभाळून ठेवायला. मीच दिली होती, आणि दुसऱ्या दिवशी तिने ती ऑफिसला आणली सुद्धा. दादा, गडबड या मधल्या वेळेत झाली जेव्हा फाईल ईशा निमकरच्या घरी होती, कारण त्यानंतरच हा सगळा प्रकार उघडकीला आलाय. परांजपे सर, इन्क्वायरीमध्ये तिच्या घरी गादीखाली पैसे सापडले आणि फ्रॉड सिद्ध करण्यासाठी मला वाटतं एवढा एव्हिडन्स पुरेसा आहे सर. आणि इनफॅक्ट सर, पैसे सापडलेत याचा अर्थ हाच होतो की ईशाने काही पैशांसाठी आपलं टेंडर लीक केलंय. खरं तर ना सर, आमची पण इच्छा होती की हे सगळं खरं ठरू नये म्हणून, पण काय करणार ना, प्रूफ मिळालाय ईशा निमकरनं फ्रॉड केला असल्याचा. आणि सर, या बेसिसवरच कंपनीने ठरवलंय की ईशा निमकरला आपण टर्मिनेशन लेटर देऊया. आणि इनफॅक्ट जयदीप सरांनी एम्प्लॉयर म्हणून काही रिमार्क्सही केले ईशावर. रिमार्क्स? येस सर. आय थिंक ईशा जे अनएथिकल वागले आहेत ते सगळे पॉइंटर्स टर्मिनेशन लेटरमध्ये मेन्शन व्हायलाच हवेत. जयदीप सरांनी ते टर्मिनेशन लेटर साईन सुद्धा केलं. आणि मला असं वाटतं सर, ईशासारखी फ्रॉड मुलगी कुठल्याही दुसऱ्या कंपनीत काम करणं हे फार डेंजरस आहे. आय मीन, आता तिचा ट्रॅक रेकॉर्ड खराब झालाय अँड वी कॅनॉट डू एनिथिंग अबाउट इट, कारण आपल्या कंपनीला नुकसान झालंय. तुम्ही जो निर्णय घेतलाय तो अतिशय योग्य आहे. मी जर तुमच्या जागी असतो तर मी सुद्धा हेच केलं असतं. मी सुद्धा अशीच इन्क्वायरी केली असती. आणि ईशा निमकर जर दोषी असेल तर तिला टर्मिनेशन लेटर दिलं जाईल, तिच्यावरती सक्त कारवाई केली जाईल. कारण फ्रॉड हा शब्द आपल्या कंपनीमध्ये आज पहिल्यांदा उच्चारला गेला. आणि मायरा म्हणाली ते करेक्ट आहे. ही गोष्ट खरंच आपल्या कंपनीसाठी खूप लाजिरवाणी आहे. सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये आजपर्यंत कोणावरही अन्याय झालेला नाहीये. आपण प्रत्येक वेळेस न्यायाची बाजू घेतली आणि प्रत्येक वेळेस आपण न्यायच मिळवून दिला. आणि यावेळेसही तेच होईल 100%. पण त्याआधी मला ईशाशी बोलायला लागेल. आणि ती जर दोषी आढळली तर जयदीपच्या रिमार्क सकट तिला टर्मिनेशन लेटर मी स्वतः देईन. ईशा, ईशा,
ईशा, शांत हो. मी तुझ्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. विश्वास आहे ना माझ्यावर?